नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या पत्रिकेबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील, आयुष्यात काही अडचणी, दुःख, दरिद्री, गरिबी, नोकरीत प्रगती नसेल, व्यापारात उन्नती नसेल, पैसा टिकत नसेल, कर्ज झालेलं असेल, आरोग्याच्या समस्या असतील, लग्न जमत नसेल किंवा काही अडचणी तुम्हाला येत असतील, प्रश्नांची उत्तरे मिळत नसेल, मार्ग मिळत नसेल, आयुष्यात काय करावं, कसं पुढे जावं याबद्दल प्रश्न असतील तर तुम्ही पत्रिका बघा. पत्रिका बघितल्यानंतर त्यातले दोष, ग्रह सगळं पडताळून पुढे काय करायचं, कसं करायचं, योग्य वेळ कधी येईल, कधी चांगले दिवस येतील, कधी आपल्या आयुष्यात जे हवं ते मिळेल, हे सगळं पत्रिका बघून कळतं. यासाठी पत्रिका नीट बघावी लागते. त्यात दोष असेल तर उपाय सेवा करावी लागते, योग्य काळ बघावा लागतो. जर ही सगळी माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला तुम्ही मेसेज करू शकतात. नमस्कार. वृषभ राशीच्या मित्रमैत्रिणींनो, तुमच्या आयुष्यात काही नवीन आणि सकारात्मक घडण्याची तुम्ही वाट पाहत असाल तर मे 2026 हा महिना तुमच्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे, जो सुख सुविधांचा कारक आहे. या महिन्यात ग्रहाची अशी काही युती होत आहे की तुमच्या आयुष्यातील आर्थिक विवचना दूर होऊन प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मे महिना तुमच्या नोकरी, व्यवसायात, नातेसंबंधात आणि भाग्यासाठी नक्की काय घेऊन आला आहे. व्हिडिओच्या शेवटी असा एक उपाय सुद्धा आहे जो तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, मे महिन्यात सूर्याचे भ्रमण तुमच्या राशीतून होणार आहे, ज्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळी चमक येईल. तुमच्या निर्णय क्षमता वाढेल. वृषभ राशीचे लोक स्वभावात धीरगंभीर आणि कष्टाळू असतात. या महिन्यात तुमच्या संयमाचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. गुरुग्रहाची अनुकूलता तुम्हाला नशिबाची भक्कम साथ मिळवून देईल. मित्रांनो, आर्थिक बाबतीत मे महिना तुमच्यासाठी गोल्डन पिरियड ठरू शकतो. जर तुम्ही शेअर मार्केट, म्युच्युअल फंड किंवा SIP मध्ये गुंतवणूक करत असाल तर या महिन्यात तुम्हाला चांगला परतावा सुद्धा मिळू शकतो. जुन्या मालमत्तेतून किंवा रखडलेल्या कामातून अचानक धन लाभाचे योग आहेत. जर तुम्ही नवीन घर किंवा वाहन घेण्याचे स्वप्न पाहत असाल तर या महिन्यात त्या दिशेने ठोस पावले पडतील. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा महिना कामाच्या ठिकाणी मान सन्मान वाढवणारा असेल. तुमच्या कामाची दखल वरिष्ठ घेतील. जर तुमची पदोन्नती, प्रमोशन रखडलेलं असेल तर या महिन्यात चांगली बातमी सुद्धा मिळू शकते. जे लोक सोन्या चांदीचे व्यापारी आहेत, कपड्यांचा व्यवसाय करतात किंवा सौंदर्य प्रसाधनांच्या क्षेत्रात आहेत, त्यांना या महिन्यात दुप्पट नफा होऊ शकतो. भागीदारीत व्यवसायात करणाऱ्यांनी फक्त व्यवहारात स्पष्टता ठेवावी. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबतचे छोटे मोठे वाद मिटतीलच आणि तुमचे नाते अधिक घट्ट होईल. अविवाहित लोकांसाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. मे महिन्याच्या मध्यांत कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक स्थळावर किंवा सहलीला जाण्याचे नियोजन होऊ शकते. आई वडिलांच्या आरोग्याची थोडी काळजी घ्या, बाकी सर्व उत्तम असेल. आरोग्याच्या बाबतीत वृषभ राशीच्या लोकांनी या महिन्यात घशाचे विकार किंवा डोळ्यांच्या त्रासापासून सावध राहावे. थंडावा देणारे पदार्थ खा आणि डोळ्यावर ताण येईल असे काम टाळावे. जास्त धावपळ केल्यामुळे थकवा जाणवू शकतो, त्यामुळे योग्य विश्रांती घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र असल्यामुळे या महिन्यात तुमची प्रलंबित कामे पूर्ण होण्यासाठी हे उपाय नक्की तुम्ही करावे. दर शुक्रवारी महालक्ष्मीची आरती करा, श्रीसूक्त वाचन करा. पांढऱ्या वस्तू जसे साखर, तांदूळ, दूध हे गरिबांना तुम्ही दान करू शकतात. मित्रांनो, वृषभ राशीच्या लोकांनो, हा मे महिना तुमच्यासाठी प्रगतीचे नवे दारं उघडणारा आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि संधीचे सोने करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि योग्य मार्गदर्शनासाठी दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.